हा जो प्रस्ताव 260 अन्वये या सभागृहात आला आहे, यामध्ये नवीन कामगार संहितेमुळे वेतन, कामाचे तास, ओव्हरटाईम, कंत्राटीकरण आणि कामगार हक्क कमी होण्याच्या भीतीमुळे अनेक संघटनांनी आक्षेप घेणे, त्याचे पगार, भविष्य निर्वाह निधी गणनेत बदल झाल्याने व अन्य मागण्यांसाठी कामगार संघटनांची चिंता व्यक्त करणे, योजनांच्या लाभ वितरणात विलंब होत असल्याचा आरोप विविध संघटनांकडून होणे, याबाबत शासनाने केलेली व करावयाची कार्यवाही असा उल्लेख यामध्ये कामगार विभागाच्या दृष्टीने आहे। यामध्ये आपल्या सदनाच्या सर्व सदस्यांनी आपापले मतं इथे मांडले। खरं पाहिलं तर हे जे नवीन कायदे आज इथे येतात आहे, आपण सगळ्यांनी एक गोष्ट निश्चित जाणून घेण्याची आवश्यकता अशी आहे की पहिले तर आपण सगळ्यांनी या कायद्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे। 29 कायदे हे एकत्रित करून आता त्याचे 4 कायद्यांमध्ये रूपांतर होते आहे। हे कायदे जर आपण पाहिले तर कोणता कायदा 40 वर्ष जुना, कोणता 50 वर्ष, कोणता 60, कोणता 70 आणि हे 29 कायदे आजच्या काळात जर आपण लागू करत असताना आपण पाहिलं तर याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये बरेचदा कॉन्ट्रडिक्शन आपल्याला दिसतात आहे। हे एकमेकाला विसंगत होताना दिसतात आहे आणि त्यामुळे कुठंतरी याचं इम्प्लिमेंटेशन होत असताना सुसूत्रता यावी, कामगारांमध्ये त्यांच्यावर अन्याय होत असताना त्यांना न्याय मिळण्यासाठी कुठेही पळवाट सापडू नये आणि कामगारांना त्यांचा हक्क मिळावा, त्यांचं संरक्षण व्हावं, या दृष्टीनेच हे कायदे करणं फार आवश्यक होतं। आणि म्हणून आपल्या देशामध्ये आता हे नवीन 4 कायदे अस्तित्वात आले आहेत, ज्यामध्ये वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता 2020 हे आपल्या या देशामध्ये लागू झाले। यामध्ये आता आपल्या महाराष्ट्राचे सुद्धा रूल बनवणं सुरू आहे। आपले सन्माननीय सदस्य भाई जगताप साहेब यांनी जो मुद्दा उपस्थित केला, ज्यामध्ये जो रिट्रेचमेंटच्या विषयावर त्यांनी जी चिंता व्यक्त केली ते खरं आहे, पण मी या माध्यमातून एवढंच सांगणार आहे की जेव्हा जुने कायदे होते तेव्हा त्या काळातली परिस्थिती होती। आता सदाभाऊंनी जसा विषय मांडला की ते लगेच कामगारांना काढून टाकतात, लगेच फॅक्टरीचं युनिट बंद होतं। पहिलेच्या कायद्यात असं होतं की 100 कामगार जिथे असतील, 100च्या वर कामगार जिथे असतील त्यांना हा जो कारखाना आहे हा बंद करत असताना शासनाची किंवा सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागायची। आज नवीन कायद्यांमध्ये काय येते आहे, आपण ती लिमिट 300 वर नेतो आहे, रिट्रेचमेंटची लिमिट 300 वर जाणार आहे। पण सगळ्यांना असं वाटतं की याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात कारखाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जातील, पण याच्या मागची एक दुसरी निगेटिव्ह भूमिका आपण कधीच विचार करत नाही की ही 100ची लिमिट असल्यामुळे कारखानदार कधीच जो परमनंट कामगार आहे तो 99च्या वर जाऊ देत नव्हते। ते 99 ठेवायचे, 70 ठेवायचे आणि बाकी सगळे कॉन्ट्रॅक्च्युअल भरायचे। त्यामुळे तिथला जो परमनंट कामगार होता त्याची संख्या वाढतच नव्हती, कारण त्यांचा हा हक्क त्यांना अबाधित ठेवायचा आहे की आम्हाला कधी बंद करायचं तर आम्ही करू शकलो पाहिजे। पण आज जर ही संख्या 300 वर नेली तर आज त्या प्रत्येक स्थापनेमध्ये 299 कामगार परमनंट होतील। त्या उद्योगाला प्रोत्साहन मिळेल, त्याच्या मनातली ही भीती निघेल की आपल्याला उद्या काही बंधन राहणार नाही, त्यामुळे परमनंट कामगार होण्याची संख्या प्रत्येक स्थापनेमध्ये वाढणार। त्यामुळे त्या सर्व कामगारांना एक सोशल सिक्युरिटी, त्यांच्या पेमेंटची सिक्युरिटी, सगळ्या गोष्टी मिळणार। त्यामुळे आपण जर हे प्रत्येक बाब ही व्यवस्थित अभ्यास करून पाहिली, त्याच्या मागची भावना समजून घेतली तर आपल्याला हे लक्षात येईल की हे कायदे खूप चांगल्या भावनेने बनले आहे आणि सर्व कामगारांची म्हणजे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन हे कायदे आपल्या समोर येतात आहे। आज आपण पाहिलं त्यांनी सांगितलं की हे जे कायदे आपण आणतोय त्याच्यामध्ये आमचं ऐकून घेतलं पाहिजे। तर आपण साहेब, सभापती महोदय, आपण स्वतः त्या मीटिंगला होतात, भाई जगताप होते, सर्वश्री आपले शिंदे साहेब होते, सर्व संघटना होत्या आणि यानंतरही आपण अशी एक बैठक आपल्या विनंतीनुसार आयोजित करणार आहोत। आणि यामध्ये आपल्याला माहीत असेल की शासनाचे जे 4ही कायदे आहेत त्याचे रूल्स आता महाराष्ट्रात बनवणं सुरू आहे आणि ते आपण सजेशन ऑब्जेक्शनसाठी पब्लिक डोमेनमध्ये टाकले होते आणि त्याच्यावर बऱ्याचशा सूचना व हरकती प्राप्त झाल्या आहेत। आता त्या सर्व सूचना व हरकती ज्या आहेत त्या समितीमार्फत तपासणं सुरू आहे आणि त्यामध्ये ज्या काही योग्य असतील तसे बदल
त्या सर्व ठिकाणी करण्यात येणार आहे आणि भाईंची जी मागणी होती की त्यानुसार निश्चित आपण एक बैठक अजून आयोजित भाईंच्या त्या सर्व विषयांसाठी आपण आयोजित करू। सोबतच भाईंनी आपल्या युनियनच्या याच्याबाबत सांगितलं की हे मालक धार्जिन धोरण वाटते। खरं तर आता या कायद्याने असं निर्णय केला आहे की जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये युनियन स्थापित करायची आहे तर तिथे एकच युनियन असेल तर तिथे प्रश्नच नाही, कारण ती एकच युनियन तिथे रजिस्टर होणार आहे। पण जेव्हा 2 युनियनचा भाग येईल तेव्हा जास्त सदस्य संख्या किंवा 51% वर ज्यांची युनियन असेल त्या युनियनला पहिले हा अधिकार मिळणार आहे आणि विशेष करून तिथे निरीक्षक नेमून हा युनियन रजिस्टर करण्याचा निर्णय मालकाला सोबत घेऊन घेण्यात येणार आहे। त्यामुळे भाईंनी जी माहिती दिली ती अर्धवट इथे भाईंनी बोलली, पण त्यामध्ये सुद्धा कामगार विभाग स्वतः लक्ष घालून असं कुठेही कोणत्याही कामगार संघटनेवर अन्याय होणार नाही याकडे विशेष लक्ष देईल। सन्मान्य सदस्य दरेकर साहेब यांनी मुद्दा उपस्थित केला, कंत्राटी कामगार यांचं शोषण होतं, एजन्सी असते, दलाल असतात। पण मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की खरं पाहिलं तर जे कोर ॲक्टिव्हिटी असते तिथे कंत्राटी कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगीच नाही। पण ज्या ज्या ठिकाणी असे आढळून येते की कोर ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा ह्या कंत्राटी कामगारांना तिथे काम करण्यास भाग पाडला जाते, अशांवर कारवाई करण्याची सुद्धा तरतूद याच्या पुढे नवीन कायद्यांमध्ये आलेली आहे। त्यामुळे त्यांचं सुद्धा संरक्षण या नवीन कायद्यांच्या माध्यमातून होणार आहे। दरेकर साहेबांनी आपल्या गिरणी कामगारांचा सुद्धा मुद्दा मांडला, त्यांच्या घराचा मुद्दा मांडला। मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की गिरणी कामगारांच्या माध्यमात त्यांचे जे घरं देण्याचं काम आहे ते म्हाडा कार्यालयाकडून सुरू आहे आणि आतापर्यंत 1,14,226 कामगारांचे अर्ज हे म्हाडाकडे आले होते, ज्यामध्ये 1,07,705 अर्ज आतापर्यंत कामगार विभागाने पात्र ठरवले आहेत आणि 12,141 जे अर्ज होते ते अपात्र होते। मध्यंतरीच्या काळात पुन्हा एकदा हे जे अपात्र कामगार आहेत यांना एक संधी आपण दिली पाहिजे की त्यांचे जे कागदपत्र ते देऊ शकले नव्हते की मी या आस्थापनेमध्ये काम करतो, या गिरणीमध्ये काम करत होतो, तर त्यांना पुन्हा एकदा ती संधी देण्यात आलेली आहे आणि आता त्यांचे अर्ज छाननी सुरू आहे। बाकी सर्व कामगारांचे अर्ज हे आपण जवळपास पात्र केलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या घर मिळण्याचा जो मार्ग आहे हा कामगार विभागाकडे तरी प्रलंबित नाही आणि तो मोकळा झालेला आहे। बाकी दरेकर साहेबांनी जे सांगितलं घरेलू कामगार वगैरे त्या विषयावर मी बोलेल, कारण हा विषय सगळ्यांनीच मांडला आहे। सन्मान्य सदस्य नीलमताईंनी काही मुद्दे उपस्थित केले, ज्यामध्ये असंघटित महिलांसाठी कामगार विभागाच्या अंतर्गत वेगळी यंत्रणा केली पाहिजे असा त्यांनी विषय मांडला आहे। सोबतच CSRच्या माध्यमातून काही करता येईल का हे सुद्धा आपण म्हटलं आहे। मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की नवीन कायद्यांमध्ये आता विशेष करून घरेलू कामगार असतील, वीटभट्ट्याचे बच्चूभाऊ कामगार असतील, हे जे सर्व असंघटित कामगार आहेत या सर्वांसाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी, त्यांना लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने आता कायदा केला आहे आणि प्रत्येक राज्याचं एक अनऑर्गनाइज वर्करसाठी एक बोर्ड आता अस्तित्वात येणार आहे आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र निधी उभा करून या सर्व कामगारांना भविष्य निर्वाह निधी कसा मिळेल, कामावर दुखापत झाल्यास अर्थसहाय्य त्यांना झालं पाहिजे, त्यांचं गृहनिर्माण झालं पाहिजे, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक योजना तयार झाल्या पाहिजे, कामगारांना कौशल्य विकास ट्रेनिंगसुद्धा देता आलं पाहिजे, अंत्यसंस्कारासाठी सहाय्य, वृद्धाश्रम इत्यादी ज्या योजना त्यांना आहेत त्यांना सुरक्षा देण्यात आले पाहिजे। या सर्व असंघटित कामगारांसाठी आता केंद्र शासनाच्या माध्यमातून आता ही तरतूद आता करण्यात आली आणि लवकर हे बोर्डसुद्धा गठीत होणार आहे। आणि आता सोबतच आपण पुढे विषय मांडला होता की CSRचा सुद्धा फंड त्यामध्ये वापरता येतो का, तर CSRचा सुद्धा फंड याच्यामध्ये वापरता येणार आहे। त्यामध्ये केंद्र शासन स्वतः ही सर्व अधिसूचित करणार आहे। आपण समृद्धी महामार्गावरच्या ॲक्सिडेंटबद्दल बोललात, निश्चित या ॲक्सिडेंटमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतील, तिथले अधिकारी असतील, यांना याबाबत निर्देश देण्यात येतील की याच्या पुढे या असं सर्व कामगारांची वाहतूक करण्यासाठी सुरक्षित वाहन त्यांना देण्यात यावं, त्यांची ज्ञान याच्यावर विशेष लक्ष देण्यात यावं आणि भविष्यात असे काही ॲक्सिडेंट होत असतील तर त्यांचं कंपेन्सेशन या सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित देण्यात यावं।
आणि आपण जो एक बोर्ड बाबतीत बोलल्या इक्वल पे फॉर इक्वल राईट्स, तर निश्चित कायद्याच्या याच्यात चौकटीत राहून हा असा बोर्ड बनवता येतो का हे सुद्धा आपण लवकरात लवकर तपासून घेऊ. आज आपण पाहिलं असेल की विक्रांत पाटील साहेबांनी 2-3 विषय मांडले, ज्यामध्ये पनवेल महानगरपालिकेमधील काही कंत्राटी कामगारांचा PF ESI देण्यात येत नाही. निश्चित तिथल्या अधिकाऱ्यांना आपण निर्देश देऊन तात्काळ या कंत्राटदारावर कारवाई करण्यास सांगण्यात येईल. आणि हायकल कंपनीचा जो विषय आपण मांडला, निश्चित अशा पद्धतीनं जर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील तर याच्यात कोणालाही सोडल्या जाणार नाही. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आणि याच्यावर तात्काळ आपण कारवाई करू. त्यानंतर सन्मान्य सदस्य मनीषाताई यांनी व्हिडिओकॉन आणि सिगोत्सो या कंपनीबद्दल जो विषय मांडला आहे, तर आपल्या म्हणण्याप्रमाणे लगेच याच्यावर आपण एक बैठक बोलू. पुढील व्हिडिओकॉनबद्दल पुढच्या वीकमध्ये आपण बैठक याच्याबद्दल आपण लगेच घेण्यात येईल. आणि सिगाल्सो इंडियाबद्दल जे आपण सांगितलं की जे सेक्शुअल हॅरेसमेंट महिलेचं झालं आहे, निश्चित मी त्याची माहिती मागून घेतो आणि जी कारवाई अपेक्षित असेल ती कारवाई आपण याच्यात करणार आहे. अनिकेत भैयांनी जो ESI हॉस्पिटलचा विषय मांडला, तर निश्चित या ESIच्या ज्या आपल्या रिजनल हेड आहेत, त्या रिजनल हेडला निश्चित आपल्या विभागातील हा हॉस्पिटल झालं पाहिजे या दृष्टीने प्रस्ताव बनवण्यास आम्ही निर्देशित करू. आणि आपण ज्या कंपनीबद्दल बोला त्याबद्दल सुद्धा अधिवेशन झाल्याबरोबर एक आपण बैठक लावून त्यामध्ये निर्णय करू. आणि यानंतर सन्मान्य बच्चू भाऊंनी बरेच विषय मांडले. त्यांनी सांगितलं की प्रकाश पडलाच पाहिजे. बच्चू भाऊ, तुम्ही जो पाया रचलाय कामगार राज्यमंत्री म्हणून, सन्मान्य सदस्यांनी आपापल्या जागेवर बसावं. घेतो ना. तुम्ही जो पाया रचलाय, तुम्ही येस येस बच्चू भाऊंनी जो पाया रचलाय, ते ट्रेनिंग करत असताना दुसऱ्याला ट्रेन करू नये म्हणून आम्ही काळजी घेतोय. बच्चू भाऊंनी जो काही सांगितलं की प्रकाश पडला पाहिजे, आम्ही बच्चू भाऊंचेच कार्यकर्ते आहोत. बच्चू भाऊंकडे पाहून पाहून आम्ही शिकतो. बच्चू भाऊंनी जी दमदार कामगिरी कामगार राज्यमंत्री म्हणून केली, ते पाहूनच आम्ही आमचं ही वाटचाल पुढे नेतोय. पण बच्चू भाऊ, मी आपल्याला निश्चित सांगणार आहे, बऱ्याच बाबतीत आपण जे बोललात की बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येते की एखाद्या वेळेस कामगार अधिकारी वीक पडतो. पण आपण जर पाहिलं तर जुन्या कायद्यांचंही त्याच्यात थोडासा दोष आहे की या कायद्यांमुळे त्याचे हात बांधलेले असतात. आज आपण जे विषय मांडले, खरोखर हीच अवस्था आहे. पण त्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून याच्यामध्ये काम करावं लागणार आहे. नवीन कायदे जे आले आहेत त्यामुळे सर्व कामगारांचं जे हक्क आहेत ते आपण अबाधित ठेवू शकणार आहे. आज HR जे आहेत, त्या HR लोकांची जी मुजोरी आहे, ही मुजोरी मोडण्यासाठी आपल्याला सर्व कामगारांना सुद्धा थोडंसं या बाबतीत शिक्षित करावं लागणार आहे की आपण जे डॉक्युमेंटेशन आपल्याजवळ असलं पाहिजे ते ठेवलं पाहिजे. बरेचदा HR याच्यावरच बोट ठेवून त्यांना फोर्स रेजिग्नेशन द्यायला भाग पाडतात. आपल्या कामगारांना माहीत नसते की आपण काय काय मेंटेन केलं पाहिजे आणि ते अचानक एखाद्या चिल्लर विषयावर हात ठेवून त्यांना काढून टाकतात. त्यांना नोटीस न देता काढतात. ॲटलिस्ट आपल्या कामगारांना नोटीस मागण्याची तरी सवय पडली पाहिजे.
त्यामुळे बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्या कामगारांना कामगार कायद्यांबद्दल सुद्धा अशिक्षितता आहे. असतील तर आम्ही कधी मंत्री महोदयांचं ऐकायचं. थोडं हळू आवाजात बोला एवढीच आमची विनंती आहे. नाही, नाही, इकडून अनिलजी, ते वेगळं नेटवर्क आहे. चला मंत्री महोदय. अनिलजी, 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 अरे चला मंत्री महोदय. अनिलजी, त्यामुळे बच्चूभाऊ, जसं आता आपल्या बोलताना आलं की कामगारांच्या काम करण्याच्या वेळेमध्ये बदल होतोय, अशा मधात खूप न्यूज आल्या की 12 तास काम वाढवलं सरकारने. ब्लॉक आहे. हे कोणीच वाढवलेलं नाही. नवीन कायद्यामध्ये त्याच्यामध्ये लवचिकता देण्यात आली आहे. पत्रकार जेव्हा आम्हाला प्रश्न विचारायचे की तुम्ही 12 तास कसे काय तास वाढवले, आम्ही त्यांना सांगायचो पहिले प्रश्न सुधारा. ज्या दिवशी आपल्या देशात आपण पाहिलं असेल दिवाळी आहे, दिवाळी 5 दिवसांची असते, तेव्हा अचानक तुमच्या इथे मिठाईचं डिमांड, नाही तेच सांगतोय, मिठाईचं तुमची डिमांड वाढते, कपड्यांची डिमांड वाढते, लाईटिंगची डिमांड वाढते, बाकीच्या गोष्टींची डिमांड वाढते. अशा वेळेस तुम्हाला कामगारांकडूनच त्याच कामगारांकडून काम करून घ्यावं लागतं. नवीन कामगार आला तो त्याला ते तेवढं आउटपुट देऊ शकत नाही, आणि तेव्हा जो जे वाढीव तास घेतो तर त्याला ओव्हरटाईम मिळत नव्हता. पण नवीन कायद्यामध्ये हे नमूद करण्यात आलेलं आहे की त्याला त्याचे पैसे द्यावे लागतील, नाही दिल्यास त्या मालकावर त्याच्यात कडक कारवाई होणार आहे. त्यामुळे याच्यामुळे कामगारांचं जे हे आहे ते संरक्षण होणारे हे कायदे आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी, मी सगळ्यांना विनंती करणार आहे की हे कायदे आपण एकदा वाचावे. मध्यंतरी जेव्हा आम्ही मीटिंग घेतली, सर्व आपले सन्मान्य नेते मंडळीसुद्धा होत्या, तिथे जेव्हा प्रेझेंटेशन झालं तेव्हा सर्व नेते मंडळीचं सुद्धा याच मतावर आले की नाही हे कायदे चांगले आहेत. आम्हाला हे वास्तविकता माहीत नव्हती. 2-3 विषयावरच मला वाटते सर्व संघटना असतील, सर्व कामगार नेते असतील, यांचे मतांतर आहे, आणि त्याबद्दल आजही सरकारशी सर्व संघटना बोलतात आहे. आम्ही सुद्धा सरकारला सर्व संघटनांचे जे त्यांनी मांडलेले मत आहे ते केंद्र सरकारपर्यंत आम्ही पोहोचवले आहे. त्यामुळे निश्चित या 2-3 विषयांवर जे ऑब्जेक्शन आलेले आहेत ते ऑब्जेक्शनसुद्धा मला वाटते ज्या लोकांनी घेतले ते आक्षेपसुद्धा आता निघून जातील. आपण जे सांगितलं की फिनले मिलचे आणि हे बैठक झाली पाहिजे, तात्काळ याची बैठक आपण येणाऱ्या आठवड्यात 2 आठवड्यात करून ती सर्व पार पाडू. कामगारांच्या बाबतीत आपण बोललात, बांधकाम कामगारांच्या बाबतीत आपलं बोलणं खरं होतं. बऱ्याच 80 हे सापडलं. 5-6 जिल्ह्यांमध्ये हा प्रकार खूप होता, पण तरी सुद्धा आम्ही 40ही ठिकाणी 40 जिल्ह्यांमध्ये 40 पथकं करून रेड केल्या, आणि आतापर्यंत 60-70 ठिकाणी FIR झालेल्या. हे बोगस कामगार रजिस्ट्रेशन करणारे लोकही पकडले आहेत, दलालही पकडले आहेत, आणि त्यांच्यावर आपण वसुलीची कारवाई सुरू केलेली आहे.
त्यामुळे या बाबतीत कोणी असा बोगस धंदा करेल असं आपण होऊ देणार नाही. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण मला माझ्या जिजाऊंची आठवण करून दिली, आपणही त्याच भूमीतले आहे. पण एवढंच आपल्याला सांगेल की हे नवीन कायदे आल्यानंतर हा कामगार अधिकारी कोणासमोर झुकणार नाही, मुजरा करणार नाही. इतका सक्षम कामगार अधिकारी आता याच्या पुढे आपण भविष्यात तयार करू. त्यांना कोणत्याही पद्धतीनं त्यांचे हात बांधले जाणार नाही. तो कामगाराच्या पाठीशीच उभा राहायला पाहिजे, या पद्धतीने त्यांना तयार करू. आणि या माध्यमातून आपण सर्व सदस्यांनी ज्या ज्या काही भावना मांडल्या त्याचा आदर करत आपल्या सर्वांना, हो, खोडके साहेबांनी जे मुद्दे मांडले बांधकाम कामगारांच्या बाबतीत, तर त्यामध्ये सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो की आता नवीन कायद्यामध्ये या बांधकाम कामगार मंडळाच्या सर्व योजना रिवाईज होणार आहेत. तर हे रिवाईज होत असताना आपल्या सर्वांशी चर्चा करून आपले सर्वांचे मतं घेऊन निश्चित या योजनांमध्ये आपण रिव्हिजन करू आणि चांगल्या योजना या कामगारांसाठी भविष्यात आपण आणू. या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी एवढंच आज कामगारांना आश्वासित करू इच्छितो की हे सर्व कायदे हे कामगारांच्या भविष्यासाठी, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी